नमस्कार, माझं नाव निलेश गायकवाड. मी मूळचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला. मी माझा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा हा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगर या कॉलेजमधनं कंप्लीट केला आणि त्यानंतर 2015 साली मी के वाघ कॉलेजमध्ये के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आणि इथे आल्यानंतर मी प्रॅक्टिस माझी अजून चांगल्या पद्धतीने चालू झाली व मी 2017 साली पहिली मी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलो आणि पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मला हे सुवर्णपदक मिळाले. तसेच लगेच त्याच वर्षी एशियन युथ पॅरा गेम्स ही महत्त्वाची 4 वर्षांनी होणारी स्पर्धा मी खेळलो आणि त्यामध्ये मला सिल्वर मेडल मिळाले. आणि यानंतर माझी जी खेळातली कामगिरी होती ती कॉलेजच्या सपोर्टमुळे आणि सर्व टीचर्सच्या सपोर्टमुळे ती उंचावतच गेलेली. मी 3rd इयर नंतर अनफॉर्च्युनेटली माझं स्टडीकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे मला 3rd इयरला ड्रॉप लागला. त्यामुळे मी काही वर्षांसाठी इंजिनिअरिंग सोडून दिलेली आणि मी लखनौ येथे नॅशनल कॅम्पमध्ये ट्रेनिंगसाठी शिफ्ट झालेलो. बट कॉलेजच्या माझ्या डिपार्टमेंटचे HOD स्वतः प्रिन्सिपल नांदुरकर सर व शिक्षकांनी मला फोर्स करून मला माझे राहिलेले सब्जेक्ट्स कंप्लीट करण्यासाठी व काढण्यासाठी मला मदत केलेली आणि मग त्यामुळे मी 3rd इयर कंप्लीट केले व लास्ट इयरला मी परत पुन्हा ॲडमिशन घेतले माझ्या शिक्षकांच्या आग्रहास्तव. आणि मग मला सरांनी माझा अटेंडन्स मी स्पोर्ट्स प्रॅक्टिसमुळे तेवढी ठेवू शकत नव्हतो, परंतु त्यांनी माझे स्पेशल मला नोट्स प्रोव्हाइड करून आणि मला माझे विशेष लेक्चर घेऊन माझं या अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याचे ध्यान ठेवले. आणि तसेच माझी प्रॅक्टिस ही मी मुलांना शिकवून करायचो. त्या येणाऱ्या पैशातनं मी माझा प्रॅक्टिसचा खर्च भागवायचा. त्यामुळे मी नांदुरकर सरांना मी माझी कन्सर्न शो केली की मी फीस भरू शकत नाही माझी. तर सरांनी आणि HOD सरांनी आमच्या इलेक्ट्रिकलच्या संस्थेकडनं मला फीजमध्ये पूर्णपणे सवलत दिलेली. त्यामुळे मी माझी इंजिनिअरिंग ही कंप्लीट करू शकलेलो. या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने मला शासनाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा मला दिला. अँड तसेच मला मेन म्हणजे शासनाने मला थेट नियुक्तीद्वारे क्रीडा विकास अधिकारी या पदावर माझी नियुक्ती केली. मी खेळामध्ये पॅराबॅडमिंटन या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 9 पदके जिंकली. तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन गेम्स, एशियन युथ गेम्स यासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागही नोंदवला. मी राष्ट्रीय स्तरावर एकूण 14 पदके जिंकली. तसेच राज्य स्तरावर 20 पदके जिंकली. मी जे विद्यार्थी आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी एकसाथ करू शकतात. महाराष्ट्र शासनाने खूप साऱ्या स्कीम्स आणल्या आहेत, खूप साऱ्या सुविधा आता अवेलेबल आहेत. तसेच के वाघ कॉलेज आणि कॉलेजच्या सर्व डिपार्टमेंट स्टाफ्स तुम्हाला खूप सपोर्ट करतो. जर तुम्ही खेळाडू म्हणून तुमच्या स्पेसिफिक स्पोर्ट्समध्ये तुम्ही काही अचीव करत असाल तर तुम्हाला पूर्णपणे तिथे सपोर्ट केला जातो. त्यामुळे तुमचे अभ्यासाकडेही दुर्लक्ष होत नाही, तसेच खेळातील कामगिरीवरही काही परिणाम होत नाही.